हॅलो. तदनंतर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर युवा उद्योजक जयेशजी डायरे साहेब इथवर उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगची सेकंड मॅच रंगताना पाहायला मिळणार आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरिडी आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप टीम फाईट करत असताना 6 मॅचेस या सीझनमध्ये 3-3 विजय प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पहिला बॉल लॉप केलाय, चांगल्या पद्धतीनं फटका पाहायला मिळतोय. सुरुवात खूप चांगली अंजपकरांच्या बाजूने होत असताना मारुती माली होते स्ट्रायकरवरती आणि जयच्या पहिल्या बॉलवरती आलेला हा दर्जेदार चौकार आपण पाहिला. पलसदरी येथे झालेल्या नाईट टुर्नामेंटमध्ये दुसरा क्रमांक पटकावला वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरडी टीमने आणि त्या ठिकाणी देखील अंजप टीमला पराभूत केलं होतं. अस्तित्वाची लढाई लढत असताना दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल खऱ्या अर्थानं राहिला अंजपकरांच्या नावावरती. तदनंतर लगेच कमबॅक करून देत असताना स्वतःच्या हातातला मनगटातला आत्मविश्वास मजबूत बनवत असताना जय आपण पाहतोय. डॉट बॉल. तिसरा बॉल भरपूर उंचावरती एसटी रक्षक रोशन डायरे अंदाज बांधतात. रोशन डायरे यांनी बांधलेला अंदाज सक्सेसफुल ठरत असताना पहिला ब्रेक थ्रो अंजप टीमला बॅक टू द डगआउट मारुती माली. गोल्डन विकेट इथून बाहेर येत असताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं या मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल जयचा, पहिल्या बॉलवरती अटॅक मारुती माळी यांच्या बॅटमधून 4 धावेचा पाहायला मिळाला होता. तदनंतर कमबॅक केलं, चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. जयचा डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती लगेचच प्रत्युत्तर जयच्या माध्यमातून देण्यात आले. चांगली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्या नंबर 3 वरती दाखल होतील संभाजी पथारे सर. जिम्मा आता त्यांच्या खांद्यावरती पाहायला मिळेल. जयच्या गोलंदाजीवरती एक मौल्यवान विकेट 4 नक्कीच खर्च झालात. चौथा बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बबली आपण पाहतोय विजय होते खऱ्या अर्थाने डीप मध्ये. बबली बरीचशी नावं आहेत त्याला. आणि डीप मधून आपण पाहतो चांगली फिल्डिंग. मामानं भाच्याकडे चेंडू मारला होता परंतु भाच्यानं चांगल्या पद्धतीने अडवत असताना मामाला फक्त 1 धाब्याची संधी दिली आणि टोटल 5च्या आकड्यावर 5 धावफलकावरती. पाचवा बॉल मामानं मारलेला फटका आपण पाहतो आता सीमा रेषा पलीकडे. दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. यावेळेस प्रवीणच्या बॅटमधून येतो षटकार. 5व्या बॉलवरती आलेला 6 धावा, टोटल 11 या आकड्यावरती पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावर. त्यांना पाहायला मिळाले. 5व्या बॉलवरती आलेला षटकार आता जयवरती थोडंसं प्रेशर क्रिएट करत असताना पाहायला मिळतील प्रवीण. लास्ट बॉल लॉप केला लॉंग ऑफला. फटका जबरदस्त. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 1 टप्प्याकरी चौकार.
नक्कीच अंजपकरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही, कारण क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण बाल वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरडी टीमला यंग स्टार. सेकंड बॉल स्लोवर डिलिव्हरी आपण पाहतो विजयची. फसवा चेंडू हाताला मामासाठी आणि इथून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मामाबाची अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. सध्या पहिल्या बॉलवरती 2 आल्यानंतर डॉट पाहायला मिळतो विजयच्या माध्यमातून. तिसरा बॉल चांगल्या टप्प्यावरती आणि हलकीशी कडा. इथून संभाजी पथारे नावाचं वादळ बॅक टू द डगआउट. तदनंतर आपण पाहतोय निलेशजी महाले साहेब देखील इथवर उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतवा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाली. इनॅट नंबर 3 वरती दाखल झाले होते. टोटल बनवल्या फक्त 3 आणि आलेत माघारी. तदनंतर आता इनॅट नंबर 4 वरती न्यू बॅटर रोहित एंटर होत असताना पाहायला मिळतील. 6 मॅच या 2 टीम मध्ये झाल्या. 3 विजय 3 पराभव दोन्ही टीमच्या खात्यात. अस्तित्वाची लढाई खऱ्या अर्थानं दोन्ही टीमसाठी. आणि इथून लॉप केलाय समोर. फटका जबरदस्त लॉंग ऑफला क्लिअर करत असताना दर्जेदार आणि दिवाकात मारलेला फटका पाहायला मिळतो. षटकार. तेवीस या आकड्यावरती 23 धावा धावफलकावर. चार चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झाला. विजय गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. तदनंतर सेकंड बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि चौथ्या बॉलवरती आलेला हा मोठा फटका उंची गाठत असताना धावसंख्या आपण पाहाल 23 या आकड्यावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल झाले आणि रोहित शर्मा स्टाईल षटकार त्यानं लगावलाय. 5वा बॉल पुन्हा समोर व्ही झोन कडे चेंडू ट्रॅव्हल केलाय. डीप मधून विघ्नेश वेगाने धावलेत. फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव इथे कमावली जाते आणि सिंगल ना आता अंजपकरांचं घवघवत वादळ खऱ्या अर्थानं स्ट्रायकरवरती आलं. स्ट्राईक रोटेट झाली. आता संदीप प्रवीण पथारे यांच्या वाट्याला. लास्ट बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे फक्त एक सिंगल लास्ट बॉल वरती पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टोटल बांधल्या 25 धावा धावफलकावरती 2 विकेट गमावल्यानंतर. निलेशजी महाले या व्यासपीठाकडे येतात. या स्पर्धेमध्ये एक दिवस त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि गेल्या वर्षी याच मैदानावरती ज्यानं ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेले होते ते निलेश महाले आपण पाहतोय. अंतरड वरील टीमला पराभूत करत एक मानाची सन्मानाची ट्रॉफी त्यानं इथून कमावली होती. तेच निलेशजी महाले. आणि जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. सामना रंगतो. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण अनुभवतोय. विजय डायरेचं शतक आपण अनुभवलं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या टोटल 15. सेकंड ओव्हरमध्ये आल्या 10. दोन्ही गोलंदाजांनी एक विकेट नक्कीच कमावली आहे. खर्च झाला टोटल 25. अजूनही 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जमेची बाजू अंजपकरांची. प्रवीण पथारे ऑन स्ट्राईक पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित.
अमोल जाधवच्या विरोधात समोर ठोकलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत फक्त एक सिंगल पाहायला मिळेल. अमोल जाधव विचार केला, या गोलंदाजाचा चांगला वेग त्याच्याकडे आहे आणि प्रत्येक चेंडूवरती एक वेगळं व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न तो करत असतो. या मॅचमध्ये देखील तशा प्रकारची कामगिरी नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती आली एक सिंगल. सेकंड बॉल, फटका जबरदस्त, इथून रोहितच्या बॅट मधून खणखणीत षटकार. बनवलेली स्ट्रॅटेजी ते सफल ठरत असताना खऱ्या अर्थानं रोहितला इनॅट नंबर 4 वरती दाखल केला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांपुढे अगदी विध्वंसक खेळी साकारत असताना पाहायला मिळतात. टोटल वैयक्तिक 13 धावसंख्येवरती रोहितला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक. तिसरा बॉल लॉब करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एसटी रक्षक रोशन डायरे आणखी एक चांगली झेल. या फर्स्ट इनिंग मधील दुसरी कॅच त्यांच्या हातामध्ये. तीन विकेट गेले ना. अमोल जाधव खऱ्या अर्थाने षटकार आला होता, तदनंतर लगेच कमबॅक पाहायला मिळाले अमोलचं. जयवंत जयवंत आल्या आल्या, फटका जबरदस्त भरपूर उंचावरती आणि इथे झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. आणखी एक संधी आली होती, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. केटीसी लाईव्ह इव्हेंटची टीम चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट करत असताना ही स्पर्धा अगदी सहजरित्या झेल कॅरी करायचा होता, परंतु गमावली संधी. 2 इथून कंप्लीट, 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचतोय ते 34 या आकड्यावरती, 34 धावा धावपलकावरती. अमोल पुन्हा तयार होत असताना पुन्हा एकदा उंचावरती भूषण अंदाज बांधतात, कुठल्याही प्रकारची चुकी न करता. आणखी एक लॉंग ऑफला मिड ऑफला दर्जेदार झेल. आपण पाहतोय मंचाच्या डाव्या साईडनं एंट्री तांबे सरांची. एक मॅच आमच्या इथे अंपायरिंग देखील त्यांनी केली. खऱ्या अर्थानं घरची स्पर्धा आहे आणि अशा प्रकारची उपस्थिती प्रार्थनीय. आयोजकांना देखील विकेट आपण पाहिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 03 रुपेश एंटर होतात. इनॅट नंबर 6 वरती दाखल होतील. अमोल जाधव गोलंदाजी बार्क वरती. 2 गोलंदाजांना नक्कीच एक विकेट मिळाली, परंतु अमोल जाधवनं या ओव्हरमध्ये करामत केली आहे. 2 विकेट कमावल्यात. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. एक षटकार नक्की झालाय, परंतु उल्लेखनीय कामगिरी. लास्ट बॉल चांगल्या पद्धतीनं डीप मध्ये वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. एक टप्प्याकरीस अडवतील फील्ड आणि फेकी, तोपर्यंत सेकंडची डिमांड कंप्लीट होत असताना पाहायला मिळतो. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. 36 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल 36 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी अद्यापपर्यंत गारद झाले त्यांच्या टीमच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15, तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये आल्या 10 आणि अमोलने खर्च केला टोटल 11. अशा 3 ओव्हरच्या
टोटल धावा 36 धावफलकावरती. अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता निर्णायक ओव्हर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अस्तित्वाची लढाई आहे. इथून या स्पर्धेमध्ये जर का टिकून राहायचं असेल, या स्पर्धेमधील एक ट्रॉफीसाठी संघर्ष करायचा असेल तर इथून हा टप्पा दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. आणि अंतरट टीमचा विचार करायला गेला तर 3 वर्ष या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले, परंतु इथून त्यांच्या वाट्याला अद्यापर्यंत कुठली ट्रॉफी आलेली नाही आहे. त्या पहिल्या ट्रॉफीसाठी इथे प्रयत्न या मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. नाईट स्पर्धेचा विचार केला तर या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरडवरडी टीम. शेवटचे निर्णायक 6 चेंडू या फर्स्ट इनिंगमधील. पहिला बॉल इथे हलकीशी कडा लागल्यानंतर फाईन लेगच्या दिशेला निघून गेल्या, वेगाने धावत होते जय. चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय. सुरुवात या लास्ट ओव्हरला चौकारानं. भूषणच्या गोलंदाजीवरती पहिलं आक्रमण आपण 4 धाव्यांचं पाहिलं. टोटल 4च्या मदतीनं जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. अपेक्षित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल अंजप टीमच्या खात्यात 40. सेकंड बॉल लॉब केलाय, ऑन साइडला फटका जबरदस्त. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न सफल. षटकार. मार्क वरती आला आणि आपण पाहतोय मैदानात असलेल्या खेळाडून म्हणजेच प्रवीण पथारेनं इथून आपली बाट फिरवायला सुरुवात केली आहे. सातत्यानं पाहायला गेलो ना अंजप टीमचा विचार केला तर अशा प्रकारची फटकेबाजी आम्ही नेहमीच या खेळाडूकडून अनुभवत असतो आणि तीच फटकेबाजी आपण पाहतोय. भूषण घातक गोलंदाज आता इथे मात्र संकटात सापडत असताना 2 मोठे फटके. तिसरा बॉल हलकीशी कडा, रोशन डायरेने दिलेले कानमंत्र इथे सफल ठरत असताना तिसरा चेंडू लकी ठरलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या बॉल वरती आली आहे मोठी विकेट. प्रवीण पथारे बॅक टू द डगआउट. आधी थोडीफार चर्चा आमची देखील रोशन डायरे यांच्या बरोबर झाली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं थोडंसा बॅकफूटवरती आहे विघ्नेश डायरे. सातत्यानं या टीममध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अनुभवली, परंतु कॅप्टननं घेतलेला निर्णय भूषणला गोलंदाजी मार्कवरती आणलं. पहिले 2 चेंडू असे वाटले की कुठेतरी प्रेशर जनरेट होत आहे की काय भूषणवरती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती रोशन डायरेने दिलेले कानमंत्र इथे सफल ठरले. हलकीशी कडा लागली, प्रवीण पथारे यांची विकेट मिळाली. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावर. मिलन अनिल मिनमिने आलाय. अनिल मिनमिने म्हणजे अंजपचा भावेश पवार आणि अंतरचे गजानन डायरे अनिल मिनमिनेचे भरपूर फॅन आहेत. जर का अनिलने षटकार मारला तर अनिल मिनमिनेला गजानन डायरे यांच्याकडून 200 आणि बॉलरने जर अनिल मिनमिनेची विकेट घेतली तर भूषण डायरेला पण 200. चांगलं पारितोषिक. अनिल मिनमिने यांच्या बॅट मधून फटका जबरदस्त धावायला लावला. आता क्षेत्ररक्षकाला पाठलाग करताय चेंडूचा. भरपूर प्रयत्न करतील परंतु अनिल मिनमिने यांनी टोलावलेला चेंडू अडवूच शकत नाहीये. भावेश पवार अंजपकरांचा हाबी होत असताना संधी 4थ्या बॉलवरती आली. 4च्या मदतीनं स्वर्गवासी भास्कर 11 अंजप टीमचा अर्धशतक कंप्लीट होत असताना 50 धावफलकावरती चांगली धावसंख्या पाहायला मिळते. विचार करायला गेला फर्स्ट इनिंगचा तर उर्वरित अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भूषणवरती फटकेबाजी जबरदस्त. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 14 धावा खर्च करत असताना पाहायला मिळालाय भूषण. थोडेसे मागडे ठरत असताना अंतरडवरडी टीमसाठी. यावेळेस आपण पाहतोय प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले रोशन डायरे यांचे. यस विकेट पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. अनिल मिनमिनेसाठी चेंडू होता. हलकीशी कडा नक्कीच घेतली. रोशन डायरेचा प्रयत्न फसला. सेकंड अटेम्प्ट आदित्यनं केलं
आणि आदित्यनं पकडली झेल. इथून 5व्या बॉलवरती आली विकेट. 50 धावा धावफलकावरती आहेत. चांगली धावसंख्या मी तर म्हणेल या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. फर्स्ट इनिंग आपण अनुभवतो आता. फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट एका बॉलचा खेळ बाकी. लास्ट बॉल. जगदीश येतात. जगदीशने जर का षटकार मारला तर मारुती माळी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लास्ट बॉल इम्पॉर्टंट बॉल. फर्स्ट इनिंगचा लास्ट बॉल इम्पॉर्टंट. वेगाने धावतात रोशन डायरे. अद्यापपर्यंत 3 सुटली जाते. तिसरीचा प्रयत्न नक्कीच झालाय परंतु तिसरी धाव धोक्याची ठरत असताना पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. टोटल बनल्या फर्स्ट इनिंग मध्ये 52-53 धावसंख्येचं आव्हान आता ठेवण्यात आलं वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथरड वरडी टीम समोर. आणि या सेकंड इनिंग साठी ऐकणार आहोत आवाज कर्जतचे लाडके समालोचक प्रियेश बाबरे साहेब. चला ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात या संपूर्ण स्पर्धेला यांना यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते अजय डायरे सर आमच्या समवेत आमच्या टेक्निकल रूममध्ये उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने ज्याने आपल्या आवाजाच्या जोरावरती आपल्या नावाची ओळख निर्माण करून दिली. पेशाने तर प्रोफेसर शिक्षक आहेत परंतु क्रिकेटवरती त्यांचं असणारं प्रेम आणि क्रिकेटवरती त्यांचं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं म्हटलं तर क्रिकेटने एक त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. म्हटलं जातं क्रिकेटची माती जोडते अनेक नाती आणि बऱ्याचदा ती नाती अनोळखी असतात. येस बॅट्समन पाठवा प्लीज. फलंदाज पाठवा लवकरात लवकर ताबडतोब. आमचे पराग सरपंचांच्या भूमिकेमध्ये आमचे म्हात्रे सरपंचांच्या भूमिकेमध्ये फिरोज खान सरपंचांच्या भूमिकेमध्ये तिघांचं विशेष कौतुक आपण करूयात. या विभागामध्ये सातत्याने त्यांची वर्णी लागत आलेली आहे. या स्पर्धेचे श्रीमान आयोजक मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये संजयजी कराळे साहेब. उद्या त्यांची LLBची एक्झाम आहे तरीसुद्धा ते आज जवळपास आपण पाहता 2 वाजत आलेले आहेत पण तरीसुद्धा या मॅचचा आनंद ते घेतात. हीच तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचं प्रेम आहे. कारण मी बऱ्याचदा म्हणतो की इंग्रजांनी आणलेल्या या खेळानं भारतकरांना भारतीयांना त्यांच्यावरती प्रचंड क्रिकेट या खेळावरती प्रचंड प्रेम केलं आणि सुरुवातीला टेस्ट क्रिकेट टेस्टमधून ओडियामधून वन डे पासून T20 आणि T20 पासून IPL आणि सध्या तरी तुम्ही टेनिस क्रिकेटचं शॉर्ट टर्म क्रिकेट एन्जॉय या ठिकाणी करत आहात. क्रिकेट हा प्रत्येकाचा श्वासात रुतलेला बसलेला कारण क्रिकेटच्यामुळे बऱ्याच जणांना स्वतःच्या नोकऱ्या देखील सोडलेल्या स्वतःचे कामधंदे देखील बंद केलेले आहेत. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे जो माणसाला ॲडिक्ट करून ठेवतो जो माणसाला खेचून ठेवतो. म्हणूनच क्रिकेट हा खेळ तुमचा आमचा लाडका बनलेला तुमचा आमचा प्यारा बनलेला. डॉट बॉलने केली सुरुवात. बॉलिंग मार्क वरती प्रवीण पतारे मॅन फ्रॉम अंजप. फर्स्ट पहिलू कामगिरी जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून त्याची राहिलेली ओळख मैदानाच्या आतमध्ये तो करतो बॉलिंग पहिल्या षटकामध्ये.
स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश. बॅकफुटला जात एज अँड टेकन फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. क्षणाला आपण पाहिलं एज लागली, दुसऱ्या क्षणाला झेल पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद. त्रेपन्नचं ओव्हरऑल टार्गेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. डॉट बॉलला सुरुवात. प्रवीण पतारे विकेट आली, त्यानंतर हा आलेला डॉट बॉल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठलीही धावसंख्या अजून नाही आहे. 53 तुम्ही चेस डाऊन करताय तर तुम्हाला धावा पाहिजेत, टीमसाठी धावा पाहिजेत, संघासाठी स्वतःसाठी इंडिव्हिज्युअली धावा बनवाव्या लागतील. हाफ ट्रॅकर खेचून उडवला, तोही मिड विकेटला. क्षेत्ररक्षक करतायत जज. फलंदाज बाद. नसताना आणखीन एक गडी बाद. कॅल्क्युलेशन त्यांनी कदाचित मनामध्ये बनवलं असेल, त्या कॅल्क्युलेशनच्या बरोबर विरोधामध्ये सध्या जर गेम सुरू आहे. 24 चेंडूंमध्ये करायच्या होत्या 53, आता 19 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 19 मध्ये 53, कुठली धावसंख्या नाहीये. ऑन हॅट्रिक मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावर. इथे 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 यस, निर्धाव षटक फेकण्यात आलेला आहे. गोलंदाज प्रवीण पतारे याच्या वतीनं मेडन ओव्हर प्लस विकेट. 3 गडी बाद करण्यात आलेले आहेत. 3 गडीला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा जेन्युअन विध्वंसक ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रवीण पतारेनं दुसऱ्या इनिंग मध्ये फेकलेलं आहे मेडन ओव्हर.
18 मध्ये 53. शरीरापासून दूर लवकर आली होती बॅट. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन सुरुवात. 1 रन धावा पुस्तकावरती ऍड. 53चं टोटल टार्गेट आहे, म्हणजे आता विजयासाठी 52 करायचे 18 बॉल मध्ये. 18 बॉल 52. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हर. अजूनही पॉवर आहे विजय डायरेक्टच्या बॅट मधून. पहिला वार. षटकार. शरीरापासून दूर ठेवतात. शरीरापासून दूर ठेवतात. चांगला टाकलेल्या क्षणाला सरळ निघून चाललाय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 7 धावा बनलेला. 53चं ओव्हरऑल टार्गेट आहे. 46. अजूनही 8 षटकार हवेत. चांगला टाकलेला आहे. मारुतीचं कमबॅक. सलग बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आठ षटकार डोकायच्यात. ओव्हरऑल 15 चेंडूंमध्ये. बघूया जेवढा जास्त विजयकडे स्ट्राईक राहील तेवढा फायदा होईल. 8 षटकार 15 चेंडूंमध्ये. रिव्हर्स. येस सक्सेसफुल. कॅप मध्ये डीप थर्ड मॅनला नाही थांबणार चेंडू. बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4. आता धावा कसे येऊ, धावा येणं गरजेचं अंतर टीम साठी. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीनं 11. हो खोलात टाकला. काय जबरदस्त चेंडू होता. आणि तो चेंडू यष्ट्यांना बरोबर भरस आलेला. बेल्स ऑफ झाली, म्हणजे महत्वाचा गडी जो होता विजय डायरे तो परतेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. कमिंग 13 मध्ये 42. नेक्स्ट मॅच मध्ये वंजारपाडा बी प्लस हा संघ वाट पाहतोय नक्की कुठल्या संघाच्या विरोधामध्ये मॅच होईल. गोलंदाज तयार. शरीरापासून दूर. आता पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते टीमचे टोटल 12. सुनील डायरे सध्या तरी चिंतेमध्ये. थोडासा संघ अडचणामध्ये, थोडासा नव्हे तर जास्तच अडचणामध्ये आलाय. विजय डायरे देखील बाद. आता जबाबदारी वाढलेली आहे रोशनवर. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकला हा चेंडू. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 12 विजयासाठी आता 12 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 41. 41 फ्रॉम अपकमिंग 12. बारा मध्ये 41. 41 फ्रॉम 12. बारा चेंडूंमध्ये विजयासाठी 41 इथून बनवायच्यात.
उलट स्लॉफ्ट करतात व्ही मध्ये. झेलची शक्यता, प्रयत्न चांगले होते. 1 रन या बॉलवरती मिळते. पुन्हा झेलची शक्यता. आणखीन एक फलंदाज बाद. 13 ला धक्का 5वा. होय तर आणखीन एक फलंदाज बाद. And we go from left to right. बॉल पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे अंजप संघानं. सहा चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडूंमध्ये 39. एकोणचाळीस पाहिजे. 39. 6 मध्ये 39. चला चला घाई करा प्लीज. संदीप कालन यांचं देखील आगमन झालेलं आहे. संदीप सर आपलं मनपूर्वक स्वागत. आणि ज्यांच्या नसानसात आणि रक्तात क्रिकेट आहे ना, ते सुभाष सोनवणे अर्थात तांबे सर यांच्या हातावरती बॅटचा टॅटू आहे. म्हणजे जर यावर्षी कोणी टॅटू काढला असेल ना आपल्या शरीरावर, ते सुभाष सोनवणे अर्थात तांबे सर पिंपलोलीचे कट्टर क्रिकेटचे फॅन आहेत. एक चांगले बॉलर राहिलेले आहेत. त्यांचं एक कौतुक. विजय गोडविंदे देखील आवर्जून ही मॅच पाहतात. नंदुशेठ माली, दशरथजी माली यांचं देखील कौतुक आपण करूया. आणि सुनीलजी गोडविंदे साहेब या मंचावरती उपस्थित आहे. 6 बॉल 39. व्हाईट बॉल टाकलेला.
येस वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते म्हणजेच 6 मध्ये आता 38 होऊ शकतात. अजूनही अंतरटकरांचं असं लक्ष लागलेलं की या देखील धावा होऊ शकतात. आज आपण पाहतायत हो क्लीन बॉल लेग स्टिक उकडवून लावलेली आहे फलंदाज बाद. आमचे अगदी जवळचे मित्र सुशांत गोडविंदे म्हणजे सर्वांचा लाडका बल्लू याचा आजचा म्हणजेच वाढदिवस आहे. 2 तारीख सुरू झालेली आहेत. बल्लू यांना आपण वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. मला ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये खेळ दिसला आंतरट टीमचा तो खेळ या मॅचमध्ये पहिल्या सत्रा वगळता दुसऱ्या सत्रामध्ये अजिबात दिसू शकलेला नाही आहे. त्या कारणास्तव थोडीशे बॅकफूट इथे पुन्हा चांगला टाकलेला आणखीन एक डॉट चेंडू. बाईस आणखीन एक डॉट बॉल फेकलेला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि जवळपास चला वंजारपाडा टीमचे कॅप्टन या पवन विर्ले कॅप्टन ताबडतोब उपस्थित व्हा अथवा कोणी दुसरा प्रतिनिधी जो संघाचं नेतृत्व करणार आहे त्या कॅप्टनला ताबडतोब पाठवा. चांगला टाकलेला चेंडू चांगला प्रामाणिक खेळ दाखवलेला आंतर टीमनं त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात आणि हार्दिक अभिनंदन टीम अंजप. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळू. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण पतारे बॅटिंग करत असताना 22 गोलंदाजी करत असताना मेडन ओव्हर +3 विकेट असा अष्टपैलू कामगिरी करणारा प्रवीण ठरला सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. 3 ओव्हरची असेल पुढील मॅच याची नोंद घ्या. नंदू षटमाले